बंद पडलेला नाही व्हिडिओ टाकायची प्रेमानंद महाराजला हे वाक्य आम्ही बोललोच नव्हतो, त्याचा काही माझा संबंध पण नव्हता असं म्हणलेलं आहे. दाखवू कसाचे सगळ्यांना कळून जरा आजकालच्या पोरीला असते. मला हे कळत नाही मित्रांनो, महादेवाला असं डोंगरावरच का वरती बसायचं डोंगरात बघा काय काय मज्जा करायला असे मागचे डान्स. सिटी मधली माणसं गावाकडची माणसं कशा पद्धतीने लागतं सांगतात. म्हणलं टाकत्या मग आमचं मन हळवं झालं, आमचं मन हळवं युट्यूबला. तिथं गेल्यावर जाणून घेऊ तिथली स्टोरी. पुजारी वगैरे असतील तिथं, पहिल्यांदाच चाललेलो आम्ही. पुरी कमी बस तिकडे, तुला रस्ता नाही इकडं तुझ्या आईला. तिथे आम्ही भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे. तिथे 100 रुपये पार्किंग चार्जेस घेतात. मित्रांनो वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आता आम्ही चाललेलो आहे निळकंठेश्वर महादेव मंदिर, जे की पानशेतपासून एक 20 किलोमीटर अंतरावर पडते आणि लवासापासून 30 किलोमीटर अंतरावर पडते. तर आता श्रावणी सोमवार चालू झालेले आहेत, श्रावण महिना चालू झालेला आहे, म्हणून आमचा प्लॅन झालेला आहे निळकंठेश्वरला जायचा. तर तिथं गेल्यावर जाणून घेऊ तिथली स्टोरी. पुजारी वगैरे असतील तिथं, पहिल्यांदाच चाललेलो आम्ही. पुण्यात राहून पहिल्यांदाच आम्ही निळकंठेश्वरला चाललेलो आहे. एवढे वर्ष 20-25 वर्ष झाले, पण पहिल्यांदाच आम्ही निळकंठेश्वरला चाललेलो आहे. तर जाणून घेऊ तिथली काय स्टोरी आहे. तिथं गेल्यानंतर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ही नवीन गाडी, माझी गाडी जुनी आहे म्हणून माझी गाडी नाही घ्यायची, म्हणलं ही नवीन गाडी घेतली. तर ही जी मध्येच रस्त्यात बंद पडली, चालू आहे ना बघा. आईला नवीन गाड्यांचं लपडच आहे. भाऊ एकदा ढकल, तुझी गाडी परत घेऊन येऊ. हा बघा वैतागला, रस्त्यातच गाडी बंद पडली बघा. जाणं होतंय का ना आमचं सोमवारचं महादेवाला. महादेव परीक्षा बघतो वाटतं. चला घ्या आपली, चालू कर जोरात ढकलून. काय करतो मग तिला आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो होतो मित्रांनो. अर्ध्या रस्त्यातून परत आता घरी चाललोय. घरी जाऊन आता माझी गाडी घेतो आणि माझी गाडी घेतल्यानंतर परत आता निघतो. 20 किलोमीटर लांब आलो होतो. आता मी चालत चाललोय. हे बघू शकता तुम्ही, आमची गाडी ढकल स्टार्ट करतो आम्ही. आयला बेसिक गाड्यांचा वैताग झाली का नाही? चालू झाली. जोरात न्यायची ना. आईला अवघड, डोक्याला ताप झाला. आमचं काय महादेवाला जाणं होते का नाही काय माहिती. ब्लॉग इथंच एंड होतो का आमचा? इथं नाही होणार, पण आम्ही परत घरी जाणार आणि घरी भरून गाडी घेऊन परत जाणार. चला मित्रांनो, आता आम्ही जातो परत घरी, गाडी घेतो आणि परत आता बघतो काही नियोजन आहे आमचं. आता सिस्टीम कळली ही कुठे चालली? अरे तर मित्रांनो सचिन आता बंद पडलेला नाही व्हिडिओ टाकायची नाही. तर मित्रांनो आता आमची गाडी चालू झालेली आहे. सचिनला तुम्ही हे बघू शकता, गाडीची ती इंजिनची लाईट आहे आणि ती चावी ती थोडीशी वाकडी गेल्यानंतर हल्ली होती वाटतं आदळून. ती इंजिनची लाईट लागत नव्हती. तर त्याला आता सिस्टीम कळलेली आहे काय विषय झाला होता. तर आता आम्ही गाडी चालू केलेली आहे. परत पुढे जाऊन म्हणजे सिस्टीम हलू नाही वय झालं. तर चला भेटूया पुढे जावा जरा. तुम्हाला दाखवतो मस्त काय होते यार ट्रॅव्हलिंगच्या ह्याच्यात. कशा अडथळे येतात, कशा अडचणी येतात दाखवतो तुम्हाला. जा महादेवानी तर परीक्षा घ्यायला चालू केलेली आहे आमची, पण आम्ही महादेवाला जाणार. आता नको घ्यायला गाडी. तर सचिनला एक त्याची मैत्रीण भेटलेली आहे, समोर दिसलेली आहे. आणि आता तो म्हणतो ही कुठे चालली? तुम्हाला दाखवू का मित्रांनो, तुम्हाला दाखवू का त्याची मैत्रीण, जुनी मैत्रीण रस्त्यातच भेटली.
जाता येता तिने हाय केलं पण सचिननी काय बघितलं नाही. ती वळून वळून बघती बघा कशी महाग तुम्हाला दाखवत नाही दाखवत नाही दाखवायला नको लपड होईल. सचिनचं अजून लग्न व्हायचं मित्रांनो, माझं पण व्हायचं. त्याची मैत्रीण आहे आमच्या गाडीच्याच पुढे. दाखवू का सच दाखवू का शिवे नको देऊ तू. दाखवू का सच सचिनची मैत्रीण खूप जोरात गाडी पळवत होती. तिला असं वाटत होतं आम्ही तिच्या मागं चाललोय. तिला काय वेगळं वाटायला नको म्हणून आम्ही आता चाललोय तिच्या पुढे जोरात सनाट. तर सचिन त्याच्या मैत्रिणीची स्टोरी सांगतोय. माझी कोणच मैत्रीण नाही. सांग आवडतो काचला तू. सगळ्यांना कळू दे जरा आजकालच्या पोरी कशा असतात. वाघ आला वाघ नाही आला पोरीच बद्दल सांग. तर तुम्ही मित्रांनो ऐकलंच असेल आता आपल्या प्रेमानंद महाराजचं आणि यांचं कॉन्ट्रोवर्सी चालू आहे जोरात सोशल मीडियावर. त्यांनी परत आता असं टाकले की बयान टाकलं की असे आम्ही नवीन माणसं घेत राहतो ब्लॉग मज्जा करायला असे मागते प्रेमानंद महाराजची कॉन्ट्रोवर्सी चाललेली मित्रांनो खूप खतरनाक. ती आता बऱ्यापैकी सॉल्व्ह होत आलेली असं वाटते प्रकरण ते. कारण आज एवढे मोठ्या प्रमाणात ज्यांनी ट्रोलिंग केली होती त्याला पण रिटर्न ट्रोलिंग असल्या मोठ्या प्रमाणात भेटलेली भक्तांची सगळ्यांची. चांगले कमेंट्स आणि चांगले व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्याबद्दल. त्यामुळे त्यांनी माघारी घेतलेली आहे. असं म्हणलेले की आम्ही प्रेमानंद महाराजला हे वाक्य आम्ही बोललोच नव्हतो, त्याचा काही माझा संबंध पण नव्हता असं म्हणलेलं आहे. पण सचिनकडनं आज रिअल फॅक्ट जाणून घेऊ आपण. मैत्रिणीचा लव्ह मॅरेजची स्टोरी सांगत होता आत्ताच. तर सांग सचिन काय लव्ह मॅरेजची स्टोरी. त्याच्या मैत्रिणी लव्ह मॅरेज केलं होतं त्याची स्टोरी सांगतोय तो. राहिलं या पावसाचं बोट. अशा प्रकारचा व्ह्यू बघण्यासाठी ह्याच्यासाठी राहायला लागतं डोंगरांमध्ये. जे म्हणतात ना माणसं डोंगरात काय नाही डोंगरात. डोंगरात बघा काय डोंगरातच सारं सुख आहे. हा कळलं का डोंगरातच सारं सुख आहे. फक्त तुम्हाला सुख स्वतः आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी खूप मित्रांनो तुम्हाला स्वतः आलं पाहिजे. तरी पण आमच्या अंगात एवढी मस्ती आहे ना. सचिनची मैत्रीण मागं झालेली आहे मला आमच्या अंगात एवढी मस्ती आम्ही चाललेलो आहे त्या ह्याच्यातून फिरायला. ती काय आता मला तर नाही वाटत ती कॅमेऱ्यात तिला काय आम्हाला कॅमेऱ्यात टाकायची नाही मित्रांनो. सचिन म्हणलंय तिला कॅमेऱ्यात घ्यायची नाही पण त्याबद्दल चर्चा आपण जरूर करू. तर बघू शकता कसं आहे आर्मी कॅम्प आपलं. म्हणजे या खालच्या रोडने आपल्याला जायचं. या खालच्या रोडनी इकडनं जातो निळकंठेश्वर. तिथं बघा बोर्ड लावलेला आहे निळकंठेश्वरचा. आम्ही निळकंठेश्वरला चाललो ना आमच्याकडे काय कॅश पैसे नव्हते त्यामुळे आता आम्ही आलेलो आहे पानशेट मार्केटमध्ये कॅश काढायला. कुठे येते ATM मग कुणाकडनं कॅश घ्यायची. इथे ATM वगैरे काय नाही पानशेटमध्ये. काय कधी तू एखाद्या पत्रीनं मला वाटतं घेतलं पाहिजे. इथं काय कुणाकडं कॅश दिसाना. इथं लिहिलं की PDCC बँक ATM पुढे हे काय इथं बोर्ड लावला आहे. आता इथं काय पानशेटमध्ये आम्हाला काही ATM भेटा नाही कुठं. ATM आहे पण आमचं काही ATM कार्ड नाही त्यामुळे आम्ही कुणाकडनं तरी आता कॅश ॲडजस्ट करणार आहे. हां नीट तशी कर ना. आता आम्ही चाललेलो आहे ATM आपल्या ह्याच्याकडे. कुणाकडे चाललो रे आपण. हां मेडिकलवाल्या इथंच आहे मेडिकल. भाऊकडनं कॅश घेतो. भाऊ ऑनलाईन पेमेंट करतो कॅश आहे का. एक 200-300 रुपये सुट्टे वेळामध्ये. काय आहे तू कुठे बघतो तिकडे कडे बघतोय. पुरी कमी बघ तिकडे. दुसरं कुठलं लय बरं.
तर मित्रांनो तुम्ही कॅश वगैरे सोबत घेऊन जात चला. असं आमच्यासारखं ऑनलाईन कुठं चालत नाही, म्हणून आता आम्ही एका मेडिकलवाल्याला इथं पानशेतमध्ये 500 रुपये कॅश देण्यासाठी त्याला 10 रुपये एक्स्ट्रा दिलेत. तर तुम्ही असं काही करू नका, कॅश घेऊन येत जावा. ही आमची हिरवळ गावाकडली, हे आमचं गावाकडचं इंद्रायणी भाताचा असला खमंग भारी वास येतोय ना. कोणी येत असेल तर माहीत नसेल कुठं जायचं आहे बाहेरच्यांना, तर लोकलवाल्यांना विचारत जावा. लोकलवाले आपले पुणेरी माणसं तुम्हाला माहिती आहेत, भारी आहेत. आपले रस्ता सांगण्यात सर्वात एक्सपर्ट म्हणजे पुणेरी माणसं आहेत. इकडं जायचं पुढं जायचं असं राईड घ्यायचं तसं यायचं सगळ्या पद्धतीने व्यवस्थित सांगतात पुणेरी माणसं आपली. पुण्याच्या माणसांचा नाद करायचा नाही रस्ता सांगण्याच्या बाबतीत. मधली माणसं आणि सिटीमधली माणसं आणि गावाकडची माणसं कशा पद्धतीने रस्ता सांगतात सांग बरं सचिन. सिटीतली माणसं सांगतात पुढं जाऊन राईट घे, पुढे जाऊन लेफ्ट घे, पुढे जाऊन टर्न लागन तिथून राईट घे. आणि गावाकडची माणसं मित्रांनो सॉरी रस्ता सांगतात खालच्या अंगाला आणि वरच्या अंगाला. जर तुम्ही पुण्यातली असेल खालच्या अंगाला आणि वरच्या अंगाला शिकून घ्या. गावाकडे आल्यावर अशा प्रकारे रस्ते सांगतात. पुढे जायचं आणि खालच्या अंगाला तिथं आळी लागन, एक आळी. त्या आळीतून पुढे गेलं की एक डाव्या अंगाला रस्ता लागतो, त्या अंगाने जायचं, मग तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचू शकता. अशा प्रकारे गावाकडची माणसं रस्ता सांगतात. तर एक प्रत्येकाची स्लँग असतं, बोलण्याचा टोन असते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. ही आपली गावाकडची भाषा आहे. तर मित्रांनो निळकंठेश्वरला जाताना हे असं काय इथं पॉईंट काय इकडं बघू शकता बोर्ड लावलेला आहे निळकंठेश्वर आणि पुणे. तर आपल्याला इकडं जायचं आहे वरती लेफ्ट साईडला. व्ह्यू बघा फक्त इकडलं व्ह्यू. वरती आभाळ असलं काळं झालंय आणि खाली व्ह्यू असला खतरनाक पडलाय ना. ते काय माहिती ते ट्रॅक्टर अवेलेबल झालं तर आम्ही आता पैसे देऊन जाणार आहे. पण तुला रस्ता नाही इकडं तुझ्या आईला. आता आलेलो आपण हा इथं लिहिले बघ 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग. तर मित्रांनो इथं पार्किंग चार्जेस लिहिलेले आहेत निळकंठेश्वरचे. 2 व्हीलर 10 रुपीज, 4 व्हीलर 20 रुपीज. चांगलेत पार्किंग चार्जेस, एवढे काय हार्ड नाही आहेत. नाही तर बाकीचे आम्ही भरपूर ठिकाणी फिरलेले आहे तिथे 100 रुपये पार्किंग चार्जेस घेतात. इथं 10 रुपये 20 रुपये पार्किंग चार्जेस आहेत, सफिशियंट आहेत. तुम्ही कुठे गेलते पहिले? काय बाळा कुठून आला तो? इतक्या जाऊन संभाजीनगरवरून एवढे लांब आले तुम्ही इकडं फक्त निळकंठेश्वरला? का राहिलंच इथे पुण्यात? फिरायला इकडे आले? चला चला आता आम्ही चाललो वरती. बाय बाय करा. हा ताक पिऊन जायलाच लागते मला तर वाटते. जातो दिसन. तुमचं काय नाव? ताकातला मसाला टाकू का? हा टाक. बाळा मी आताच फाडले. खूप चांगला लागेल म्हणून साठी पितो. कितीला येतात? पिऊन बघ बाळा, तू 2 गल्लाच पिशील टाक. पिऊन बघ बाळा. बाळा माझा फोटो घालू नका काय, मग तुला ओळखन मी. मग तुमचं टाकणार ना व्हिडिओ मध्ये तुला द्या युट्यूबला. आज पार्किंग बंद आहे का इथं? गर्दी कमी आहे का जरा? गर्दी कधी असते इथं? सोमवारी जास्त. महाशिवरात्रीला जास्त गर्दी असेल ना?
हे ट्रॅक्टरची काय प्राईस आहे? एका माणसाला 100 रुपये जायला नाच मटेरियलसाठी आलेली होती. हां का? एका माणसाचे 100 रुपये. म्हणजे जातीत कधी ते नाही. आणि जाऊन येऊन खाली सोडतात का फक्त वरती नेतात? आणि वरती जर गेलं वरतून जर खाली यायचं असेल तर 50 रुपये, पण ते गेलं तर हां म्हणजे आला खाली चला. CCTV प्रोटेक्शन येत बघा. आम्ही चाललोय आता ट्रॅक्टरच्या मार्गाने हळूहळू हळू वरती. तर आमचा सचिनची आत्ताच हालत बघू शकता तुम्ही कशी झाली. सचिन म्हणतोय इथून वरती जाऊ शकतो, खराळ आले खाली. ताक पिऊन झालं आता आमचं. आजीच अशा चांगल्या म्हणल्या ताक प्या. मग आमचं मन हळवं झालं. आमचं मन हळवं. आम्हाला सर्दी झाली, ताक पिऊन अजून सर्दी होती, पण तरी पण आमचं त्या आजीकडे बघून आमचं मन हळवं झालं म्हणून आम्ही ताक पिलं. ताक पण तसं भारी होतं. तुम्ही पण आलं की त्यांच्याकडनं ताक पिऊ शकता. त्या 1-2 पार्किंगच्या पायऱ्या चढल्या की लगेच तिथं बसलेले असतात. तुम्ही पण पिऊ शकता त्यांच्याकडनं ताक. बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे, निळकंठेश्वरला जायला. अशा प्रकारचा ट्रेक करत करत किती वेळ लागतो वरती? अर्धा तास. आता काय आमची फाटणार आहे पूर्ण. पण तुम्ही इकडनं हे असे वर जाता आता एवढे भारी भारी नजारे तुम्ही बघू शकता वरतून. आपला सह्याद्रीचा भाग कसा दिसतोय. अशा प्रमाणात एकदम सजलेला. मला हे कळत नाही मित्रांनो, महादेवाला असं डोंगरावरच का वरती बसायचं असतं? कुठं असं पाहिजेला कधी महादेवाचं मंदिर आहेच नाही. भरपूर ठिकाणी फिरलो, उत्तराखंड तिकडं नैनिताल वगैरे, पण महादेव असा खाली कुठं नाही. त्याला असं वरतीच मस्त डोंगरावर बसायला आवडतं. वरती वापसणारे आमच्यासारखी कशी जातात बघा. या महादेवाचे भक्त म्हणतात ना. मग महादेवाने जरा परीक्षा घेतल्या होतं काय ना. मला रावणाला स्वागत करायला ठेवलं वाटतं तिथं. चल है ना रावणाला. तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता अशा प्रकारचे स्वयंभू निळकंठेश्वर महादेवाचं पिंड आहे. स्वयंभू तुम्ही ते अशा प्रकारे तुम्ही इथे त्याचं दर्शन घेऊ शकता आणि हा निसर्गाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.